मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन मालिकेवर. आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग ही मालिका. आज आपल्याला दाखवले येते की अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड 13 जानेवारी 2026च्या रात्री इव्हनिंगच्या रिसॉर्टमध्ये होते आणि मी त्या अनाथाश्रममध्ये नव्हते गेले, असा अर्जुन लॉयरला म्हणत असतो. पण आज अर्जुन म्हणतो एकदा जेलमध्ये जाऊन आल्यावर ह्यांचा कॉन्फिडन्स गायबच झाले दिसते आपल्याला, असं अर्जुन म्हणतो. कारण की मी हे प्रूव्ह केलं आहे की त्या 13 जानेवारीला इथेच नव्हते आणि आश्रममध्ये होते, हे मी प्रूव्ह केलं आहे, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर हे ऐकता सर्व आश्चर्यचकित होऊन जातात. महिपत काहीच म्हणत नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो, काय हो साक्षी, खरं म्हणतोय ना मी, असं म्हणतो. अर्जुन, मी साक्षी शिकरे, तुम्हाला आठवते ना सर्व काय झालेलं त्या दिवशी? काही नाही, CCTV फुटेज आणि काय काय झालं तुम्हाला आठवतच असेल, असं अर्जुन आठवण करून देत असतो. मागच्या हिअरिंगमध्ये जे जे केलेलं होतं ते सर्व दाखवत होते. अर्जुन म्हणतो, आठवते ना जे जे आधी तुम्ही बोललेलात, रेकॉर्डिंग, लोकेशन रिपोर्ट्स आणि कॉल रेकॉर्डिंग, तुम्ही तिथेच उपस्थित होता हे मला माहिती आहे, असं म्हणतो. ते लॉयर आणि पोलिसांचे कौतुक चालू असतं आणि लॉयर म्हणतो की अर्जुनच जितणार आणि पोलिसवाला म्हणतो नाही, दामिनी मॅडम जितणार. मग आपल्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवले होते की अर्जुन विचारत असतो तर साक्षी उत्तर देते की मी तुम्हाला 100दा सांगितले, मी त्या रात्री अनाथ आश्रममध्ये नव्हते, मी कितीदा सांगू तुम्हाला, असं अर्जुनला साक्षी म्हणते. आणि साक्षी म्हणते दुसऱ्या मोबाईलचं लोकेशन हे आश्रममध्ये कसं आलं हे मला खरंच माहीत नाही, असं साक्षी म्हणते. मग साक्षी म्हणते कदाचित टेक्निकल ग्लिच असू शकतो ना, असं साक्षी म्हणते. मग नंतर हे ऐकताच मग नंतर अर्जुन हसतो, तोंडावर स्माईल, आणि म्हणतो साक्षी शिकरे हे रिपोर्ट टेलिफोन कंपनीमधून आलेत आणि हे व्हेरीफाय करून मी आलेत, असंच नाही आणलं मी, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर अर्जुन हे म्हणताच मग नंतर अर्जुन म्हणतो त्या कोणतेही टेक्निकल एरर असं नाही, असं म्हणतो. आणि येऊ शकत नाही काही टेक्निकल एरर, हे मला नक्कीच माहीत आहे, असं अर्जुन म्हणतो. आणि लॉर्ड म्हणतात मिस साकरी जज म्हणतात साक्षी तुम्ही परत असं खोटं बोलायचं नाही आणि परत खोटं बोलल्या तर खेर नाही, असं म्हणतो. आणि ॲडव्होकेट दामिनी तुमच्या क्लायंटला समजून ठेवा, असं तो म्हणतो. मग नंतर दामिनी येस म्हणते आणि दामिनी खाली बसते. मग इथं पोलीसवाले आणि लॉयर इथे केस पाहत असतात की काय होतंय. पोलीसवाला म्हणतो की दामिनी जिंकणार, पण लॉयर म्हणतात की अर्जुन सुभेदार जिंकणार. आता बघूच आपण पुढे काय होते, कोण जिंकते. मला तर वाटते अर्जुन जिंकतील. अर्जुन म्हणतो कसं वाटते तुम्हाला साक्षी शिकरे, तुम्ही तर म्हणालेलं की तुम्ही कोणाशीही काही संबंध नाही, न कोणाशी अनाथ आश्रममध्ये राहणारं कोणाशी संबंध नाही, असं तुम्ही म्हणलेलात ना, तुम्ही त्या रात्र मग आश्रमात काय गेला होता, असा अर्जुन विचारतो. मग नंतर सर्व साक्षीकडे बघत असतात, साक्षी काहीच उत्तर देत नाही. मग साक्षी काय उत्तर देत नाही तेव्हा अर्जुन विचारतो काय विचारलं साक्षी मॅडम, त्या रात्री आश्रमात तुम्ही काय केला होता, सिंपल उत्तर द्या ना, असं अर्जुन म्हणतो. पण साक्षी काहीच बोलू शकत नाही, कारण की हा प्रश्न तिच्यासाठी खूप अवघड असतो. आणि साक्षी विचारत करत बसते आणि साक्षी करते पण काहीच म्हणत नाही. आणि म्हणते प्रियाने माझ्याकडून तिचे फी भरण्यासाठी पैसे उधार घेतले होते, असं ती म्हणते. मग आता दामिनी पण म्हणते काय बोलते ही. आणि साक्षी म्हणते प्रियाने पैसे मागितले होते ते मी परत देण्यासाठी मी आश्रमात गेलेले, असं साक्षी म्हणते. मग आता प्रिया पूर्ण आश्चर्यचकित होऊन जाते की काय म्हणते आणि सर्व एकूण एकाकडे बघत असतात. आणि साक्षी म्हणते की तुम्ही ते प्रूव्ह केले, माझ्या आणि प्रियामध्ये तुम्ही प्रूव्ह केलं आहे ना, आमच्यात पैशाचे व्यवहार होत होते तेच होते ते व्यवहार आणि तुम्हीच आधी प्रूव्ह केलेत ना, असं साक्षी म्हणते. आणि अर्जुन बघतच असतो आणि प्रिया म्हणते माझं नाव का घेते आणि स्वतःबद्दल मारणं थापा माझ्याबद्दल का मारते, असं प्रिया म्हणते. आणि ती स्वतःच्या स्टेशनमध्ये गुललेली असते. मग नंतर अर्जुन म्हणतो हो 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 राईट, मला माहिती CCTV फुटेज ना, तुम्ही आणि प्रिया कॅफेमध्ये तुम्ही
पैसे देताना सापडलेलं ना, ते CCTV मला ध्यानात आहे, असा अर्जुन म्हणतो. मग अर्जुन स्माईल देतो. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही त्या रात्री तुम्ही वसूल करण्यासाठी पैसे मागण्यासाठी तुम्ही आश्रमात गेलेले आहेत का, असं ती म्हणते अर्जुनला. अर्जुन म्हणतो असं साक्षीला. मग नंतर साक्षी आश्चर्यचकित होऊन जाते. मग नंतर अर्जुन म्हणतो की तिथे म्हणतो अर्जुन की प्रिया तर तिथे नव्हती ना. मग हे ऐकता साक्षीच्या हाताखालची जमीन खचकून जाते. ती तर सिनेमा बघायला गेलेली ना, तुम्हाला तर माहीतच असेल, असं अर्जुन म्हणतो साक्षीला. मग नंतर सर्व टेन्शनमध्ये असतात. साक्षी म्हणते नाही, आता खूप मोठा खुलासा होणार आहे, पाहत राहा मित्रांनो. अर्जुन म्हणतो नाही का. साक्षी पण म्हणते नाही, असं ते हडकून बोलत असते. अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे, सगळ्यांचे तिकीट्स तुम्हीच तर काढले होते ना मी साक्षी, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर साक्षी काहीच म्हणत नाही. अर्जुन म्हणतो विसरलात का तुम्ही. मग नंतर साक्षी काहीच म्हणत नाही, ती काय बोलू शकतच नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो की मी तेव्हाच सिद्ध केले कोर्टात, असं म्हणतो अर्जुन. मग नंतर आता सगळे एकाकडे बघतच असतात की आता पुढे काय होईल. अर्जुन म्हणतो माय लॉर्ड, मी कोर्टात जे पुरावे सबमिट केलेत ते क्लिअरली दिसतंय की प्रिया राहणाऱ्या आश्रममध्ये प्रत्येक तिकीटाचं पेमेंट साक्षीनेच केलं आहे, तिच्या डेबिट कार्डून झालं आहे, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर आपल्याला दाखवू येते की अर्जुन म्हणतो की तुम्ही हे पुरावे परत चेक करू शकता, असं तो जजला म्हणत असतो. जज म्हणतात आणि बघतात की पुरावे आधीचे जे होते सर्व पुरावे चेक करतात. अर्जुन म्हणतो मी जे म्हणतोय ते सर्व खरं आहे. मी साक्षीशी आणि प्रिया मधुकरांशी थोडं बोलायचं आहे, एकदा उलट तपासणी करायची आहे, असा अर्जुन मागतो जजकडे. म्हणून आता जज हो बोलेल की नाही आपण नक्कीच पाहू पुढच्या भागात. मग नंतर आपल्याला दाखवले येते की अर्जुन हे म्हणतात, सर्व एकाकडे बघत असतात आणि दामिनी म्हणते ऑब्जेक्शन माय लॉर्ड, असं दोघाला एकसाथ कसं काय, दोघाची एकसाथ कसं उलट तपासणी घेऊया आपण, असं म्हणतो. मग नंतर अर्जुनला विचारलं जातं दोघाची एकसाथ. मग नंतर अर्जुन म्हणतो हो. मग नंतर अर्जुन म्हणतो हे सिद्ध कधीच होत नाही, पण साक्षी शिकरे आणि प्रिया मधुकर हे दोघं चांगले मैत्रीण आहेत आणि ह्याच्या दोघांची मैत्री बघता मला दोघांची एकत्र उत्तर पाहायची आहेत की दोघं काय उत्तर देतात, म्हणून मला उलट तपासणी करायची आहे, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर अर्जुनला परमिशन भेटते आणि जज म्हणतात मधुभाऊ तुम्ही साईड व्हा, तिथे प्रियाला तिथे येऊ द्या आणि साक्षीच्या जागेवर साक्षी थांबणार. मग नंतर प्रियालाच बघत असतात सर्वे आणि एक म्युझिक आपल्याला दाखवलं येतं आणि प्रियाला तिथे पुढे पाठवलं जातं. मग प्रिया काही येत नाही, तर मग प्रियाचे पप्पा म्हणतात जा. मग नंतर प्रिया तिथून उठते आणि येते जजच्या समोर. अर्जुन म्हणतो रिलॅक्स व्हा, मी तुम्हाला अजिबात विचारणार नाही. 13 तारखेला तुम्ही तुमचं तिकीट साक्षी शिकरीने काढून दिलं होतं, ते परत तुम्ही साक्षी शिकरीला दिला होता की नाही हे मी परत नाही विचारणार, असा अर्जुन म्हणतो. मग नंतर आता आपल्याला दाखवले होते की सर्व एकाकडे बघत असतात आणि दामिनी पण विचार करत असते काय म्हणतो अर्जुन विचारतो की तुम्ही साक्षी शिकरेने कबूल केले की ते सर्व तिकीट त्यानेच काढले होते, मग ते प्रश्न उठतच नाही, असं अर्जुन म्हणतो. आणि तसे पुरावेसुद्धा मी सबमिट केलेलेच होते आधी, असं अर्जुन म्हणतो. आता प्रिया काहीच बोलू शकत नाही. अर्जुन म्हणतो तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कधी कोर्टाला खोटं का सांगितलं की तुम्ही जी मैत्रीण कॅफेसाठी जाणार होती तिचं कॅन्सल झालं म्हणून तुम्हाला तिकीट्स मिळाले, हे तुम्ही का खोटं बोलला, असं प्रियाला प्रश्न विचारले जातं. प्रिया काहीच म्हणत नाही, ती खूप टेन्शनमध्ये असते. आणि मी साक्षी शिकरे, प्रिया मधुकर तुम्हाला पैसे देत नव्हती, तुम्ही तरी पण तिकीट का काढून दिलं, पैसे ती तुम्हाला देतच नव्हती, मग तुम्ही तिकीट का काढून दिलं, असं तो अर्जुन विचारतो. साक्षी म्हणते नाही ती तिकीट्स
प्रियासाठी नाही काढले होते. मग दामिनी करते आणि साक्षी म्हणते, मी माझ्यासाठीच काढले होते. माझा एक मोठा ग्रुप आहे. आम्ही एक प्लॅन करून सिनेमाला जाणार होतो, पण आमचा प्लॅन लगेच कॅन्सल झाला. म्हणून मी ते कॅन्सल काही वेस्ट होऊ नये म्हणून प्रियाला दिले सर्व तिकीट, असं अर्जुनला सांगते ती. आता ती इथेच फसले खूप मोठी की ती असं बोलले. आणि अर्जुन म्हणतो की तुमच्या दोघांमध्ये पैशाचे वाद सुरू असताना पण तुम्ही एकूण एकाला तिकीट दिले, असा अर्जुनला प्रश्न पडलेला असतो. आणि नंतर साक्षी म्हणते, एवढ्या मोठ्या रकमेचे तिकीट मी फुकट घेण्याला चार गरीब असले तुम्ही आहात, असं म्हणते. आणि हे प्रियाला खूप राग येतं. आणि प्रिया ऐकतं हे कुठलं दुसरं कोणीच नव्हतं असं ते इनडायरेक्टली इन्सल्ट करते प्रियाची. आता प्रिया काय पुढे बोलणार हे आपण नक्कीच पाहू. आता प्रिया खूप रागात येत असते आणि सर्व आश्चर्यचकित होऊन जातात की काय म्हणते ही साक्षी, आणि सर्व एकाकडे बघत असतात. प्रिया म्हणते, शब्द थोडं सांभाळून वापर हां साक्षी. साक्षी म्हणते, काय खोटे बोलते मी, आणि फुकट मिळालं आईस्क्रीमसुद्धा तू खाशील, असं साक्षी म्हणते. अर्जुन खूप खुश होत असतो की काय होतं इथे. आणि सायलीच्या पण स्माईल येते. आणि प्रिया म्हणते की तोंड सांभाळून बोलायचं, माझ्याशी असं बोलणं मला चालणार नाही. साक्षी म्हणते, तुला मी कधीही पैसे दिले, तू एकदाही नाही म्हणाले नाही, आणि तसंही त्या तिकिटाचे पैसे मी घेतले नाही. अरे तसला विचार माझ्याशी येणार पण नाही. तुझ्याशी मी पैसे घेऊ आणि आपलं घरचं जे अन्न उरले ते मी एखादा भिकाऱ्याला देऊन टाकते, तसं मी तिकीट देऊन टाकलं. मग प्रिया म्हणते, मी स्वतः नव्हते आलेले तुझ्याकडे तिकीट मागायला. मग नंतर आणि प्रिया म्हणते, एकाच बारीत 10-12 तिकीटं विकली गेली नव्हती ना, आणि वेस्ट होणे म्हणून तू मला दिली, असं प्रिया म्हणते साक्षीला. आणि प्रिया म्हणते, उगाच माज नको दाखवू मला आणि तसं बोलू नकोस, असं प्रिया म्हणते. मग नंतर प्रिया खूप रागात असते आणि तिथे कुसुम म्हणते की असं भर कोडतात, असं का भांडतायत. मग तो म्हणतो, आपल्याला काय करायचं जाऊ दे ना. मग नंतर ती म्हणते, गपचूप बस, पहिली वार आले ना कोर्टात. मग नंतर कोर्टातला लॉयर म्हणतो, ऑर्डर ऑर्डर. जज म्हणतात, ऑर्डर. आणि असं वाद मी ऐकून घेणार नाही, असं कोर्टातले जज म्हणतात. आणि साक्षी म्हणते, सॉरी यू ऑनर. आणि प्रिया पण माफी मागते. मग नंतर आपल्याला दाखवले होते की प्रिया काहीच म्हणत नाही. मग अर्जुन म्हणतो, ह्या असं भांडण्यापेक्षा तुम्ही जाऊन जावा, असा अर्जुन म्हणतो. मग नंतर प्रिया तिथेच थांबलेली असते. मग नंतर प्रिया जाऊन बसते जाऊन तिच्या जाग्यावर. मग नंतर अर्जुन तिला बघतच असतो. अर्जुन साक्षीकडे येतो आणि म्हणतो, मिस साक्षी, तुमचं आत्ता जे भांडण झालं तो खरं होतं का? तुमची कशी मैत्रीण नाही आहे हे तुम्ही घडून आणलं आहे आत्ता, असं म्हणतो. आणि दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन युअर ऑनर. असं बिन कोणाचे ऑर्डर करून असं माझ्या क्लायंटवर त्रास होतं आहे, असं म्हणतो. मग तर अर्जुन म्हणतो साक्षीला, ते विचारतो. साक्षी नाही म्हणते. आणि साक्षी म्हणते, मी प्रियाशी कधीच मैत्री करू शकणार नाही, असल्या मुलीशी मी कधीच मैत्री करणार नाही, असं म्हणतो. अर्जुन म्हणतो, तरी तुम्ही सिनेमाची तिकीट्स तिलाच तिकीट दिल्या तुम्ही एवढे, असं अर्जुन म्हणतो. फ्रीमध्ये दिल्या ना तुम्ही तिकीट्स. मग नंतर सर्व एकाकडे बघत असतात. अर्जुन म्हणतो, चला मान्य केलं, तुमचं मन खूप मोठं आहे, तुम्ही जाऊ द्या, दिलं तुम्ही पिक्चर बघायला तिकीट्स. पण या तिकीट ज्या दिवशी खून झाला त्या दिवशीचीच तिकीट होती, असं का की योगायोग होता, असं अर्जुन म्हणतो. तुम्ही हे मुद्दामून घडून आणलं, असं अर्जुन म्हणतो साक्षीला. तुम्ही त्या रात्री तुम्हाला त्या आश्रमात जायचं होतं आणि तुम्हाला आश्रम रिकामा पाहिजे होता म्हणून तुम्ही असं केलं, असा अर्जुन साक्षीला म्हणतो. हा खूप मोठा पॉईंट झालेला असतो. दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन माय लॉर्डर, ऑब्जेक्शन माय ऑनर. असं काही आरोप माझ्या क्लायंटवर करू शकत नाही, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर ती दामिनी असं म्हणल्यास अर्जुन गपचूप असतो. आणि अर्जुन म्हणतो, मी लॉर्ड साक्षी शिकरेंनी मला अजूनही उत्तर दिलं नाही, आणि ज्या रात्री आश्रमात कोणी नव्हतं त्या रात्री तुम्ही का गेला होता आश्रमात, असं साक्षी म्हणते. हे अर्जुन म्हणतो साक्षीला. पण साक्षी काही म्हणू शकत नाही. मला उत्तर द्या मी साक्षी, असं अर्जुन म्हणतो. तर सर्व एकाकडे बघतच असतात, कोणीही काही उत्तर देत नाही. साक्षी पण जजकडे बघतच असते, ती काही उत्तर देत नाही.
अर्जुन म्हणतो, उत्तर काही तुम्हाला सुचत नाही का? आणि म्हणतो, काय नाही, चला तुम्हाला मी 4 ऑप्शन देतो, ए, बी किंवा सी, डी. ए ऑप्शन, आश्रमाचं गार्डन. तुम्ही बाहेर थांबलेलं ना, आणि ते असंच साधं गार्डन आहे, म्हणून तुम्ही तिथे फिरत होता असंच टहलण्यासाठी, असं अर्जुन म्हणतो. मग नंतर हे पहिला ऑप्शन असतो अर्जुनचा, आणि सगळे हसत असतात आणि सर्व हसत असतात. मैपत पण बघतो की कोण कोण हसतंय, आणि अर्जुन म्हणतो, इव्हनिंग वॉक आणि ऑप्शन बी. चला मी तुम्हाला ऑप्शन बी देतो. तुम्हाला ताण लागली होती म्हणून तुम्ही तिथे आत गेलेले पाणी पियायला, असा अर्जुन म्हणतो. तुम्ही पाणी प्यायला गेलात का, असा अर्जुनचा दुसरा ऑप्शन असतो. आणि तिसरा ऑप्शन असतो की तुम्हाला वास आलं फुलाचं म्हणून तुम्ही आत गेला, आश्रम डी. आणि तुम्ही मुद्दामून सगळ्याला बाहेर काढून तुम्हाला कोणी आश्रमात नव्हतं आणि तुम्हीच विलासचा खून केला, हे सर्व घडवण्यासाठी तुम्ही सर्वांना बाहेर पाठवलं, हे आहे ऑप्शन डी. असं हे ऐकताच दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन माय ऑनर. असं कसं जमेल? असं कशाच्या आधाराने असं माझ्या क्लायंटवर आरोप करतायत अर्जुन सुभेदार? मग नंतर कुसुम म्हणते, असंच पाहिजे या लोकांना. साक्षीची बघ कशी ठस्स झाली, साक्षी काहीच म्हणत नव्हती. मग अर्जुन म्हणतो दामिनीला, तुम्ही तुमच्या क्लायंटला काही शिकून आणलं नाही का? तुम्ही तुमचा क्लायंट काहीही उत्तर देत नाही, आणि तुम्ही जसं शिकवलं तसं काय म्हणत नाही का तुमचा क्लायंट, असं अर्जुन दामिनीला म्हणतो. आता इथेच एपिसोड संपतो आणि अर्जुन म्हणतो की फक्त विलासनीच. मग नंतर आपलं एक सॉलिड प्रोमो दाखवलेला येतो. अर्जुन म्हणतो, प्रिया मधुकरनी मधुभाऊलाही मारण्याचा प्रयत्न केला, विलासलाही मारायचा प्रयत्न केला. तू विलासवर गोळी झाडली, तू मारलंस प्रिया, असा अर्जुन म्हणत असतो आणि प्रेशर देत असतो. आणि तूच गोळी झाडलेस असं म्हणतो. आणि प्रिया म्हणते, मी नाही झाडली गोळी, साक्षीने झाडली, मी डोळ्याने पाहिलं माझ्या, असं साक्षीला म्हणत असते. आणि इथंच भांडा फुटलेला असतो सर्व. मग नंतर तेच भागा संपून जातो. अर्जुनने तिच्या तोंडातून सर्व काढलेलं असतं. प्रिया म्हणते की साक्षीनेच खून केला आहे आणि मी माझ्या डोळ्याने पाहिले. आणि जेव्हा तन्वीवर सर्व डाऊट घेतात आणि तन्वीवर सर्व ढकललं जातं, तेव्हा ती सर्व खरं म्हणते आणि जे जे झालेलं ते सर्व ती खरं सांगते अर्जुनला. आणि म्हणते, मी गोळी नाही झाडली, ते सर्व गोळी झाडली साक्षीने. आणि अर्जुन सतत प्रेशर देत असतो, कारण की तिच्या तोंडातून सर्व बाहेर निघावं म्हणून. आणि अर्जुन म्हणतो, तूच मारले ना मधुभाऊला, तू खरं सांग, तूच मारले ना, मला माहिती आहे, असा अर्जुन म्हणतो. आणि तेव्हा प्रिया घाबरलेली असते. मग नंतर प्रिया सर्व खरं सांगते की मी नाही मारलं मधुभाऊला पण, आणि कोणालाही मी नाही मारलं. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय की मधुभाऊनी विलासला नाही मारलं, मधुभाऊनी कोणीच काही गुन्हा केलं नाही, फक्त साक्षीने गोळी झाडली विलासवर, असं ती खरं सांगते. आणि आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी नक्कीच आमचं चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि असंच पाहत राहा ही मालिका.